कोल्हापुरी पद्धतीचा अगदी झणझणीत आणि कुरकुरीत भडंग आज आपण घरच्या घरी बनवूयात। काही दिवसापूर्वी मी आईकडे गेले होते तेव्हा आईने मला हा कोल्हापुरी पद्धतीचा भडंग बनवून दिला होता। तर साधारणतः 1 किलो चिरमुरे आहेत आणि 1 किलो चिरमुऱ्याच्या प्रमाणे आपल्याला पावशर कच्चे शेंगदाणे घ्यायचे आहेत। कच्चे शेंगदाणे स्वच्छ निवडून आपल्याला हे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। फुटाणे डाळ आहे ती अर्धा पावशर आहे, ती सुद्धा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे। थोडंसं कुरकुरीत होईपर्यंत फुटाणे डाळ परतायची आहे। शेंगदाणे किंवा फुटाणे डाळ याला आपल्याला डाग पाडायचे नाहीत, त्यामुळे तेलामध्ये सारखा चमचा फिरवत फिरवत आपल्याला हे व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत। भाजलेले शेंगदाणे आणि फुटाणे डाळ आपण चिरमुऱ्यांवरती घालून घेऊयात। त्यानंतर मी इथे घेतलेला आहे भडंगला फोडणी घालण्यासाठी 2 मोठे चमचे लाल मिरची पावडर, 1 मोठा चमचा जिरेपूड आणि ही आहे दळलेली साखर, ती साधारणतः 4-5 चमचे आहे। 1 मोठा लसूण गड्ड्याच्या पाकळ्या आपल्याला त्याच्या सालीसहित ओबडधोबड जाडे भरडे ठेचून घ्यायचे आहे, त्यामुळे आपला भडंग जो आहे चवीला छान बनणार आहे। मग अशी कढईमध्ये आपण शेंगदाणे फुटाणे डाळ तेलामध्ये परतून घेतलं, त्याच कढईमध्ये आपण साधारणतः 1 वाटी किंवा मोठा पळी चमचा आपण तेल घालून घेऊयात आणि तेलामध्ये जिरे मोहरी याची फोडणी देऊयात। जिरे मोहरी तडतडली तर ठेचलेला लसूण, कढीपत्ता, थोडीशी हिंग घालून आपण तेलामध्ये परतून घेऊयात। थोडीशी हळद घालूयात आणि आता आपण गॅस बंद करून ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि जिरेपूड जे मगाशी मिक्स केलं होतं ते घालूयात आणि आपण अशा पद्धतीनं तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करूयात। आता हे फोडणी जी आहे आपण ह्या बुट्टीमध्ये शेंगदाणे किंवा चिरमुरे आहेत त्याच्यावरती घालून घेऊयात आणि फोडणी गरम असल्यामुळे आपण ह्या झाऱ्याच्याच मदतीने किंवा मोठ्या चमच्याच्या मदतीने आपण हे सगळी फोडणी चिरमुऱ्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। वरून थोडंसं मी आमचूर पावडर घातलेली आहे, त्यामुळे आपला जो भडंग आहे आंबट लागणार आहे आणि दळलेली पिठी साखर घातल्यामुळे गोडपणा सुद्धा टेस्ट येणार आहे। तर आंबट गोड तिखट असं छान आपलं भडंग होणार आहे। कोल्हापूर साईडला लंबगोल आकाराचे भरीव असे चिरमुरे मिळतात, त्यामुळे तो भडंग जो आहे कुरकुरीत लागतो। आपल्याकडे तो चिरमुरा भेटत नाही, मग चिरमुरे नरम असतील तर बुट्टीमध्ये किंवा मोठ्या अशा कढईमध्ये कढई थोडीशी गरम करून आपल्याला हे चिरमुरे ते कडक बनवून घ्यायचे आहेत। सगळीकडे मसाला लागलेला आहे आणि आपला भडंग तयार झाला आहे। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।